बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं मुंबईमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 4ही व्यक्तींच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। कारण प्राथमिक रिपोर्ट मृत्यूमागे वेगळ्याच कारणाकडे बोट दाखवतोय। पाहूयात। बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आलाय। प्राथमिक अहवालात 4ही मृत व्यक्तींचे अवयव हिरवे पडल्याचं समोर आलंय। कोणत्याही विषबाधेत अशा प्रकारे शरीरातले अवयव हिरवे पडत नाही। त्यामुळे एकाच कुटुंबातल्या 4 मृत्यूंमागे फक्त विषबाधा आहे की मग मोठं षडयंत्र याचा संशय बळावलाय। मुंबईमधल्या पायधुणी भागात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं एकाच कुटुंबातल्या 4 जणांच्या मृत्यूनं खळबळ उडालेली। पती पत्नी आणि 2 मुलांचा यामध्ये मृत्यू झाला। कुटुंबानं रात्रीच्या जेवणात बिर्याणी आणि झोपण्याआधी रात्री उशिरा कलिंगड खाल्लेलं। त्यानंतर सकाळी कुटुंबातल्या 4ही सदस्यांना उलट्या आणि जुलाब झाले। त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला। मात्र प्राथमिक अहवाल विषबाधेऐवजी घातपाताकडे बोट दाखवतोय। दुसरी गोष्ट म्हणजे मृतांपैकी अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिनही आढळून आलंय। मॉर्फिन हे एक शक्तिशाली वेदनाशामक औषध आहे, ज्याचा वापर मुख्यत्वे शस्त्रक्रियेवेळी केला जातो। मात्र अब्दुल्ला यांच्या शरीरात हे औषध कसं आलं हे देखील एक कोड आहे। अंतिम अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येणार असलं तरी काही दिवस या घटनेनंतर लोकांनी कलिंगडची खरेदी बंद केली होती। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।